नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा तुळजाने खूप जबरदस्त असा प्लॅन केलेला असतो। तुळजाने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आता ह्या डॅडींचा आणि त्याचबरोबर शत्रूचा खरा चेहरा सर्वांच्या समोर आणायचा। त्यांनी जे कारस्थान केलेलं आहे त्या सगळ्याला आपण पुरून उरायचं हे तिने ठरवलेलं असतं। परंतु इकडे तुळजाकडून एक मोठा गोंधळ झालेला असतो। तो म्हणजे जेव्हा तुळजा हे सगळं सांगत असते तेजूला, तेव्हा मात्र हे सगळं बोलणं शत्रूने ऐकलेलं असतं आणि शत्रूने अजूनपर्यंत ही गोष्ट तुळजाने कोणालाही सांगितली नाही, ती फक्त तेजूला सांगितलेली असते। आणि हे आता शत्रूला कळल्यामुळं शत्रू डॅडींच्या समोर येतो आणि त्यांना सांगू लागतो की तुळजाने खूप मोठा गोंधळ केलेला आहे। तो शाळेतला जो व्हिडिओ आहे, ते CCTV फुटेज आहे, ते तिला मिळालेलं आहे आणि तिनं आता माझी वाट लावायची तयारी केलेली आहे। हे सगळं शत्रू बोलत असतो तेव्हा मात्र डॅडींनाही खूप मोठा धक्का बसतो, कारण ही पोरगी आपल्याला काही सोडणार नाही असं डॅडींचं म्हणणं असतं। काही झालं तरी आत्ताच्या आत्ता तुम्ही ते फुटेज मिळवण्याचा प्रयत्न करा आणि त्यासाठी तेजूचा वापर करा असं चिरंजीवांना सांगितलं जातं। मग चिरंजीव आता हे करण्यासाठी सज्ज झालेले असतात। त्यांना तर फक्त तेजूवर हात उचलायला कारणच पाहिजे असतं। तेजूला पाणी घेऊन बेडरूममध्ये बोलवलं जातं आणि तेजूला तो पट्ट्याने मारत असतो आणि म्हणत असतो की नवरा जेलमध्ये जाणार आहे, ह्या गोष्टीचा तुला आनंद झाला ना गं, मग आता मार खा, असं तो म्हणत असतो आणि तेजूला मारत असतो। तुला लाज कशी वाटली नाहीये? भावाचं म्हणलं की एवढं तोंड उघडतं बोलायला तुझं, आणि नवऱ्याच्या पुढं बाबतीत बोलायचं म्हणलं की तोंडच उघडत नाही तुझं, भावाचा लय पुळ काय का तुला, हे सगळं तो बोलत असतो आणि बिचाऱ्या तेजूला मारत असतो। म्हणत असतो तो जर ग्लास पडला तुझ्या हातून, पाणी सांडलं की लय मारणारे तुला आणि सोलून काढणारे। मग तेजू शांतपणे ऐकत असते। तेवढ्या वेळ शत्रू थांबत नाही, तिला म्हणू लागतो की आत्ताच्या आत्ता तुळजाच्या रूममध्ये जायचा आणि तो जो पेनड्राईव्ह आहे तो घेऊन यायचा, कारण इकडे त्याने ऑलरेडी तयारी केलेली असते। ती म्हणजे की त्याने त्या छत्री काकाला सांगितलेलं असतं की जाऊन तो पेनड्राईव्ह, जो करप्ट झालेला पेनड्राईव्ह असतो, तो पेनड्राईव्ह घेऊन या, हे सगळं बोललेलं असतं। त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी चालू असतात आणि त्याचबरोबर इकडे तेजू मात्र घाबरलेली असते। तेजूला कळतच नसतं की हे सगळं काय चालू झालेलं आहे, माझ्या बाबतीत हे सगळं काय होतंय, मी काय करू नक्की, हा प्रश्न तेजूला पडलेला असतो। तेजूला आता ऑप्शन नसतो आणि तेजू मात्र पेनड्राईव्ह आणण्यासाठी निघालेली असते। आणि जेव्हा तेजू तुळजाच्या रूममध्ये येते आणि पेनड्राईव्ह घेते त्यावेळेस तेजूचं मन तेजूशी बोलायला येतं। तुला कळतंय का तेजू, काय करतेस तू? अगं, या नराधमापासून तुझी सुटका होणार आहे, तू काय करून बसतीस, तुझ्या लक्षात येते का? हे सगळं बोललं जात असतं। तिचं मन तिला सांगत असतं की आज काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे दादा तुझं रक्षण करेल। पण इकडे शत्रूने तिला धमकी दिलेली असते की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की तुला काहीही करून हा पेनड्राईव्ह मिळवून द्यायचा आहे, नाहीतर तुझ्या दादाची वाट लागणार आहे। हे सगळं बोलणं सुरू असतं। त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा सुरू असतात तेव्हा मात्र इकडे आता तो पेनड्राईव्ह चेंज केला जातो आणि तो पेनड्राईव्ह चेंज केल्यानंतर हे सगळे धंदे तिथं सुरू होतात, कारण तो पेनड्राईव्ह बदलला गेलेला असतो आणि इकडे तुळजाची मात्र वाट लागलेली असते। तुळजाला कळायचं बंद झालेलं असतं आणि तुळजा मात्र खूपच घाबरलेली असते, कारण तिने तो पेनड्राईव्ह आता लावत असते पण त्या पेनड्राईव्हमध्ये काहीही डेटा नसतो। तो पेनड्राईव्ह करप्ट झालेला असतो, कारण तिनं सगळ्यांना सांगितलेलं असतं की तेजू आणि शत्रू यांच्या लग्नाचा व्हिडिओ ती सगळ्यांच्या समोर दाखवणार आहे। पण घडतं मात्र वेगळंच, कारण काहीही झालं तरी तसं कोणतंही फुटेज तिच्याकडे अवेलेबल नसतं। आणि मग शत्रू म्हणत असतो की काय झालं, म्हणजे आमच्या ह्या बहिणीचं हेच असं असतं, निष्काळजीपणा हा तिच्या मनात भरलेलाच आहे, ती काहीच करू शकत नाही, हे सगळं बोललं जात असतं। आणि त्याचबरोबर तो म्हणत असतो की सूर्या, बघितलं ना तुझी बायको कशी आहे ती, अहो दाजी जरा सांभाळून राहायला सांगत जावा तुमच्या बायकोला, हे सगळं तो बोलत असतो। परंतु इकडे घडतं मात्र वेगळंच। त्याच्या अंगात जी मस्ती असती ती आता उतरवायची वेळ आलेली असते। तेजूकडून तिला जबरदस्ती करून मारहाण करून त्याने पेनड्राईव्ह मिळवलेला असतो आणि आज तुळजाच्या बाबतीत हे सगळं बोललं जात असतं। तो मुद्दाम म्हणून हे सगळं बोलत असतो, हेही तुळजाला चांगलंच माहिती असतं, परंतु तुळजा मात्र काहीच करू शकत नाही। आणि तेजूला पण लक्षात आलेलं असतं हा पेनड्राईव्ह तिनं फक्त आणि फक्त तिच्या माहेरच्यांसाठी, तिच्या दादासाठी तिने गायब केलेला असतो।
आणि या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र ते तुळजा घाबरलेली असते. तुळजा म्हणत असते की काय करू आता, माझ्याकडे व्हिडिओच नाही आहे, मी तोंडाने सांगितलं तर कोण विश्वास ठेवणार आहे. धनू म्हणत असते अगं वहिनी असू दे ना, होतं कधी कधी असं, एवढं काय त्यात नाराज कशाला होतीये. परंतु डॅडी आणि शत्रू या दोघांनाही माहिती असतं की ह्यातला पेनड्राईव्हमधला डेटा कुणी गायब केलेला आहे, काय केलेला आहे. शत्रूच्या अंगातली मस्ती काही कमी होत नसती, त्याचा नालायकपणा काही कमी झालेला नसतो. या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्याचबरोबर डॅडी आता म्हणतात की ठीक आहे, तुळजा पण सगळ्यांची माफी मागत असते, सगळ्यांना म्हणत असते की मला माफ करा, माझ्याकडून चुकून झालेलं आहे हे सगळं, कारण हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार होते, तुमच्या सगळ्यांचा वेळ माझ्यामुळं वाया गेलेला आहे, हे तुळजा बोलत असते. त्याचबरोबर इकडे सगळ्यांची माफी मागते आणि आता तुळजा आणि त्याचबरोबर सूर्या हे सगळेजण जायला निघालेले असतात. परंतु घडतं मात्र असं, डॅडी जाताना म्हणतात की जावई बापू, तुम्हाला जर कुणी आमच्याबद्दल काही सांगितलं तर त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका, कारण तुम्हाला माहीत नाही आहे लोक काहीही करण्याचा विचार करत असतात आणि आमच्याबद्दल तुम्हाला भडकवूही शकतात, हे बोललं जात असतं. त्याचबरोबर सूर्या म्हणतो की अहो तुमचं मी कितीही करतो तुम्हाला माहिती आहे ना डॅडी, मी कशाला कोणावर विश्वास ठेवेल, असं सूर्या बोलत असतो. मग डॅडी नमस्कार करतात. सूर्या म्हणतो अहो तुमचा फोटो घरात लावलाय मी, रोज तुमच्या फोटोच्या पाया पडतो. तेव्हा सूर्या म्हणतो की शक्यच नाही आहे, मला कोणी सांगितलं तर मी त्याच्यावर विश्वास ठेवेल असं होऊ शकत नाही. मग सूर्या आदरार्थी, डॅडी त्याच्यासाठी मोठे आहेत आणि त्यांना नमस्कार करून निघत असतो. तेव्हा डॅडी म्हणतात की अहो जावई बापू, असं पाया नका पडत जाऊ. आणि ही सगळी डॅडीची नाटकं सुरू असतात, कारण डॅडीच्या मनात तर खरं विष भरलेलं असतं. डॅडीला असं वाटत असतं की हे सगळं जे काय आहे ते आपलं आहे आणि सगळ्यांना आता हुरडा पार्टीचं आमंत्रण असतं, कारण जी जोडी जी संगीत खुर्ची जिंकेल त्याला ते आमंत्रण मिळणार असतं आणि ती संगीत खुर्चीची स्पर्धा जी असते ती तुळजाने जिंकलेली असते. त्यामुळं ह्या संगीत खुर्चीच्या स्पर्धेचं आमंत्रण मिळालेलं असतं ते सूर्याच्या फॅमिलीला. आणि त्याचबरोबर सूर्या आणि त्याची फॅमिली आता उद्या शेतावर जाणार असतात. सूर्या आता तुळजाला घेऊन निघालेला असतो. सगळ्या गोष्टी खूप छान घडत असतात, ते निघालेले असतात आणि त्याचबरोबर सूर्याच्या लक्षात येतं की तुळजा नाराज आहे. मग सूर्या तुळजाला म्हणायला लागतो की अगं तुळजा उतर खाली. मग तुळजाला तो गाडीवरून उतरवतो आणि दोघं थांबतात आणि म्हणत असतात, सूर्या म्हणतो की तुळजा मला तुझ्याशी बोलायचं आहे. मग सूर्या तिथं थांबतो आणि तुळजाला म्हणतो की तुळजा का असं केलंस, काय म्हणजे त्या व्हिडिओचं आणि कशाला मनाला लावून घेतेस, तुला सांगू का, जेव्हा तू डॅडींना बोलते तेव्हा मला जेवढं वाईट वाटतं त्याच्यापेक्षा जास्त कितीतरी वाईट वाटतं जेव्हा डॅडी तुला बोलतात. मला ही गोष्ट अजिबात आवडत नाही, डॅडींनी तुला बोललेली ही गोष्ट मला सहन होत नाही, असं इकडे तुळजाला सूर्या सांगत असतो. आणि माझी बायको असं तोंड पाडून असेल तर मला अजिबात आवडणार नाही, माझ्या बायकोने हसलं पाहिजे, खेळलं पाहिजे, असं तो बोलत असतो. आणि इकडे तुळजाला तो हसवत असतो आणि मग तुळजा हसते. त्यानंतर सूर्या तुळजा आता घरी जायला निघतात. परंतु तुळजा हसलेली असते पण घरी गेल्यावर पुन्हा नाराज असते. सगळ्या बहिणी विचारू लागतात की काय झालंय वहिनी, काय प्रॉब्लेम आहे का, पण तुळजा मात्र काहीच बोलत नसते आणि तुळजा शांत असते. तेव्हा सूर्या म्हणतो की ठीक आहे. मग बहिणी म्हणत असतात की उद्या तिथं जाणार आहे ना आपण, तिथं पेरूची बाग आहे, आपण ते पण घ्यायचे आहेत, हे सगळं चाललेलं असतं. आणि सूर्या म्हणत असतो की आपल्याला हुरडा पार्टीला बोलवलंय ना तेवढंच करायचं आहे, त्याच्या व्यतिरिक्त तिथं काहीही गोंधळ घालायचा नाही. तर मित्रांनो, आपल्याला पुढच्या म्हणजेच 18 तारखेच्या भागामध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 18 तारखेच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे की सूर्या तुळजा सगळेजण आता शेतावर गेलेले आहेत. सूर्या त्या घरचा जावई आहे. त्याचबरोबर इकडे तुळजा सगळी फॅमिली गेलेली आहे. तेजूला मात्र खूप वाईट वाटत असतं, कारण जे काही घडलेलं असतं ते खूप वाईट असतं, त्यामुळं तेजूला वाईट वाटत असतं. तिनं तो पेनड्राईव्ह शत्रूला आणून दिलेला असतो, यासाठी ती स्वतःला माफ करत नसते. परंतु घडतंय मात्र विचित्रच, कारण जेव्हा सगळे शेतावर जातात सूर्या आणि तुळजा दोघंही खूप रोमॅन्टिक झालेले असतात आणि ते दोघं एवढे रोमॅन्टिक झालेले असतात की त्यांना भानच नसतं आणि ते एकमेकांबरोबर रोमांस चालू असतो. पण त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की शत्रू त्यांच्या घरची जी नोकराणी आहे तिला घेऊन तिथल्या असलेल्या एका घरात गेलेला असतो. बाहेर त्याने चप्पल सोडलेली असते आणि सूर्या नेमका त्या रूमकडे चाललेला असतो. सूर्या बाहेर पाहतो तर तिथं शत्रूची चप्पल असते आणि तो जो शत्रू आहे तो आपल्या बायकोबरोबर गद्दारी करत आहे. शत्रूचं हे जे सत्य आहे ते आता सूर्याच्या समोर येणार आहे आणि सूर्या तेजूला
धोका दिल्याबद्दल शत्रूची मात्र वाट लावणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.